शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी बाप्पा विराजमान झाला। यंदा सरनाईकांच्या बाप्पाचं हे 50वे वर्ष आहे। राज्यात सुख समृद्धी नांदू दे, शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे, त्याचप्रमाणे घोडबंदरावरील वाहतूक कोंडीचं विघ्न लवकरात लवकर दूर होऊ दे, महायुतीचं सरकार देखील पुन्हा सत्तेत येऊ दे अशी प्रार्थना प्रताप सरनाईक यांनी गणरायाकडे केलेली आहे। तर प्रताप सरनाईक यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहामध्ये आगमन जे आहे ते झालेलं आहे। सध्या मी आता आहे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी। त्यांच्याही घरी बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे आणि अगदी उत्साहामध्ये संपूर्ण गणपती बाप्पाचं आगमन जे आहे त्यांच्या घरी देखील झालेलं आहे। संपूर्ण 10 दिवस असेल, 7 दिवस असेल, या ठिकाणी जे आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आनंदाचं असेल किंवा उत्साहाचं वातावरण जे आहे ते असणार आहे। माझ्यासोबत आमदार प्रताप सरनाईक या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, वर्षभर राजकारण, समाजकारण, आता गणरायाचं आगमन झालेलं आहे, तर कशा प्रकारचा आनंद, कशा प्रकारचा उत्साह, कशा प्रकारचं वातावरण असणार आहे? 7 दिवस कसे निघून जातात हे कळत नाही। आज बाप्पाचं आगमन झालं, घर पूर्ण बघा, आमच्या घरामध्ये सुद्धा 3-3 बालगणेश आहेत, त्यामुळे असं कसं भरलेलं घर वाटतं, खूप आनंदी वातावरण घरामध्ये असतं। खूप कौटुंबिक वातावरणामध्ये हा उत्सव आम्ही साजरा करत असतो आणि जवळजवळ 50 वर्ष आमच्या घरातल्या गणपतीला झालेली आहेत आणि खूप चांगलं ह्या गणेशानं आम्हाला भरभरून दिलेलं आहे। गणपतीचं आगमन झालं की आमच्या घरात खूप आनंदाचं वातावरण असतं, कारण आम्ही अख्खं कुटुंब एकत्र असतो, एकत्र जेवतो, एकत्र प्रसाद करतो, एकत्र आरास करतो, एकत्र पूजा करतो आणि त्याचप्रमाणे की आज गणपतीची 50 वर्षापासून आमच्याकडे आरास होते, गौरीचं आगमन होतंय आणि आपण जर गणपतीने एक भरभरून आम्हा सरनाईक परिवाराला आशीर्वाद दिलेला आहे, कारण सुख, समृद्धी, धन आणि प्रसिद्धी आणि कौटुंबिक सुख हे सगळं आम्हाला लाभलेलं आहे। बाप्पाच्यांनी प्रार्थना आहे की असंच सुख समृद्धी आमच्यासोबत राहू दे, बाप्पांना सांगतो असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या। सर्व कुटुंब जे आहेत एकत्र येऊन गणरायाची भक्तिभावाने सेवा एकत्रित करणार आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।